किशोरजी मला सांगा, तुम्ही कुठे आहात? 2 महिने झालं तुमचे सहकारी तुम्हाला शोधतायत, लातूरकर शोधतायत, मराठवाड्यातले लोक शोधतायत. जरा प्लीज कृपया करून सांगा तुम्ही कुठे आहात? जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम. हं. मी महाराष्ट्रामध्ये आळंदीमध्ये हे या उत्सवाच्या अनुषंगाने बोलायचं असेल तर सर्व उत्सवाचा प्रमुख मी होतो. उत्सव लातूरला न्यायला कारणीभूत मी होतो. बरं. त्याच्यामध्ये पण आपण 2 महिने सर्व झालं असं का गायब झालात? आज असे अचानक का प्रकटलात? कुठे गेलात अचानक तुम्ही प्रगट असे? झालो नाही. हां. माझं लोकेशन ट्रॅक करू शकता तुम्ही. बरं. महाराष्ट्रामध्ये राहतो. उच्च कोटीतली यंत्रणा आपल्या महाराष्ट्रामध्ये आहे. नाही उच्च आणि हां. आता जे हं. निलेशजी मला कंटिन्यू होऊ द्या. त्यांनी बोलत असताना मी बोललेलो नाहीये. हं. माझ्याकडे रजिस्टर आणि ह्या रजिस्टरचा हिशोब एकही रुपयाचा मी लिहिलेला नाहीये. तर हे सर्व सोनवणे साहेबांनी लिहिलेलं आहे. तर एकूण रक्कम 3,29,38,997 रुपये जमलेले आहे. पहिलं ह्यांचं खंडन करतोय की 5.5 कोटी जमलेत. हे सांगतायत त्याचा हे चुकीचा विषय आहे. आणि बऱ्यापैकी लिखाण राहिलेलं आहे. आणि पादुकाचा विषय तुम्ही सांगितला. ह्या पादुका छोटे कदम मौलीने आम्हाला सांगितलं होतं की ह्या पादुका संतांच्या वंशजाच्या आहेत. किशोरजी ऐका ना, एक मुद्दा बोलूया ना आपण. हा. एक मुद्दा. हा. तुम्ही एवढे प्रकट झालात, महाराष्ट्र तुम्हाला शोधत होता. पहिल्यांदा तर तुमचे आभार. शोधायची गरज- हां. तर सर, हे जे बोला. पैसे आहेत ते कुठं आहेत? आणि असे पैसे घेऊन तुम्ही गायब का झालात? पैसे घेऊन गायब झालेलो नाहीये. कारण का व्यवहार फक्त मी जमा करण्यासाठी सर्व संघटन मी बांधलेलं आहे. हा. पैसा माझ्याकडे नाहीये. जे काही पैसा आहे तो जमा झालेला आहे आणि तिथं जो काही कुठे खर्च जमा झालाय, झालाय? तुमच्या सांगतो. खात्यात की कुठे? मी उच्च कोटीतली तपास यंत्रणा लावावी. जर मी ह्याच्यामध्ये दोषी सापडलो तर चंद्रशेखर आझादासारखं मी गोळी मारून घेतो. बर. गोळी तुमच्याकडे पिस्तूल आहे? माझ्याकडे पिस्तूल नाहीये. हा. हे जे मग गोळी कसं मारून घेणार? सांगतो की हा. माझं कंटिन्यू होऊ द्या. तुम्ही जी पिस्तुल्या म्हणताय, हा. हे पिस्तूल आमच्याकडे ऊसाचं क्षेत्र जास्त आहे. मांजराच्या नदीवरचा माणूस आहे मी. हा. शेतकरी आहे. शेतकरी आहे. तुम्ही पण माझ्या जिल्ह्यातले आहेत, माझ्या तालुक्याच्या जवळचे आहेत पिलाजी. पहिल्यांदा तुम्ही मला इथं संधी दिली त्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतो. तर डुकरं ऊसामध्ये जास्त झाल्यामुळे ते छर्याची बंदूक आहे. त्याचा फोटो काढला तर तुम्ही याचा एवढा विपर्यास करताय आणि कोणाला दम दिले, कोणाला धमक्या दिल्या. माझा तो धंदा नाही. महाराज, श्री गुरु धनंजय संतांनी खोटं बोलायचं नसतं. वारकऱ्यांनी खोटं बोलायचं नसतं. महाराष्ट्रानं बघितलं. 2 मिनिटात तुम्ही खोटं बोललात. पहिल्यांदा म्हणालात बंदूक नाही, पहिल्यांदा म्हणालात गोळी घालून मारून घेईन, नंतर म्हणालात छर्याची बंदूक आहे. एकदा तुम्ही ठरवा तुमच्याकडे बंदूक आहे की नाही. बंदूक कोणती आहे ते अगोदर क्लिअर करतोय. तुम्हाला सांगतो मी, बंदूक छर्याची बंदूक आहे. म्हणजे लायसनची बंदूक नाही? अहो छर्याची म्हणतोय. रानडुकरं हरणं पळवण्यासाठी जे असते ते. हा. मी श्री गुरु धनंजय भाईच्या नेतृत्वामध्ये देवदेश धर्माचं काम करतो, लवजयाचं काम करतो, धर्मांतर रोखण्याचं काम करतो आणि यापुढेही करत राहणार. यात काही चिंता नाहीये. नाही, करा ना, करा. मग ते स्टेटसला अशा बंदुका ठेवून हे करणं वारकरी संप्रदायामध्ये पटतं? हा वारकरी संप्रदाय आहे? हा माऊलींचा आणि तुकोबांचा वारकरी संप्रदाय आहे? काय दाखवताय? कोणाला दाखवताय तुम्ही स्टेटस तुमचं? मी स्टेटस दाखवतो तुम्हाला. बंदुकीचं स्टेटस ठेवता तुम्ही? हरणं डुकरं मारायचं? घरात हरणं डुकरं आहे तुमच्या? मला काहीतरी मिस करतायत. ते मिस होत हे असं नाहीये. सांगा तुम्ही. हे बंदूक ठेवणं, ज्ञानोबा तुकोबांच्या वारकरी संप्रदायामध्ये बंदूक स्टेटसला ठेवणं आणि बंदूक हे असं रोखून धरणं, हा वारकरी संप्रदाय? अहो ही पहिली गोष्ट, ते शेतातले जे हरणं डुकरं असतात ते पळवण्याची छर्याची बंदूक आहे. हे तुम्हाला विषय क्लिअर करतोय. घरात डुकरं आहेत का तुमच्या? तुमच्या घरात डुकरं आहेत का? हे फोटो घरातले आहेत? अहो घरामध्ये आणून ठेवायचं का शेतात ठेवून येतात का मग ते बंदूक? आणि स्टेटसला कोण ठेवलंय? कोण ठेवलंय? हे तुमचं स्टेटस आहे. दाखवतोय महाराष्ट्राला. तुम्हाला दिसत नसेल कदाचित, आपल्या दोघांच्या मध्ये चालू आहे ते. जी जी जी. तुम्ही लातूरला कधी येणार आहात? चौकशीला कधी सामोरं जाणार आहात? चौकशी म्हणजे मी प्रत्येकाचा बांधलेला नाहीये. उत्सवाचे मुख्य संयोजक छोटे कदम मौली सोनवणे साहेब यांच्याशी लिखाणात दिवसभर मी आळंदीमध्ये होतो. हा. कारण का तुमच्याकडे किती पैसे आहेत? किती पैसे आहेत आता? किती पैसे आहेत तुमच्याकडे आता? समाजाचे, हिंदू धर्माचे किती पैसे आहेत तुमच्याकडे? अहो जे हे आरोप करतायत त्या 10 लोकांकडे पैसे आहेत.
माझ्याकडे बी निघतील, नाही म्हणत नाही, 10-20 लाख रुपये निघतील माझ्याकडे, पण मी नाही म्हणत नाहीये. पण हे समध्याकडले पैसे आहेत, हे ध्यानात ठेवा. कारण का हे रजिस्टर मुख्य हे आणि पूर्ण लिखाणामध्ये माझं आडवं रेष सुद्धा मारलेली नाहीये, ध्यानात ठेवा. हा, म्हणजे उत्सव केला म्हणजे काय, आम्ही काय कोणाचं वाटोळ केलं का? विनाकारण हे जाणीवपूर्वक आणि काहीतरी षडयंत्र जर- करून बदनामीचं कारण आहे. जर तुमच्याकडे 20 लाख रुपये आहेत तर 20 लाख रुपये घेऊन पळून जाण्यामागचं कारण काय? कुठलं धर्मकार्य कोण आहे? म्हणतंय? अहो पळून कोण म्हणतं गेलंय? मग तुम्ही लोकांना का नाही सांगितलं? अरे तुमच्या माहितीसाठी सांगतो, मला माहित आहे तिथलं गरीबातल्या गरीब माणसाने ज्याच्या पायाला चप्पल नाही त्या माणसांनी सुद्धा धर्मकार्यासाठी माझे म्हणून रोजगार करून आणलेले 100 रुपये सुद्धा या देवासाठी आपल्या धर्मासाठी दिलेले आहेत. होय ना, मग दिले. आणि त्या चांगली माणसानं गोष्ट आहे सोडून की तुम्ही त्यांचे पैसे घेऊन पळून जाता? अजिबात नाही, पळून गेलोच नाही. बाकीचेच लोक सामोरे यायला तयार नाही. ज्यांच्याकडे जे महत्वाची माणसं आहेत ते हिशोबाला मग पाहिजे. तुम्ही लोकांचे फोन का नाही उचलत? तुम्ही लोकांचे फोन का नाही उचलत? जे माणसं आरोप करत त्यांच्याकडे चिठ्ठी तरी आहे का, साधं काहीतरी एक कागद तरी आहे का, विचारा. मी विचारतो आपल्यासोबत आता चंद्रकांतजी, काय तुम्ही आरोप करताय? तुम्ही आता पोलिसात तक्रार केली, पुरावा काय? हा, एक जण. चंद्रकांतजी पहिल्यांदा तुम्ही. एक मिनिट. बडे साहेब, हा, हे ज्या पद्धतीने बोलत आहेत ना, ज्यांच्याकडे दोघा तिघांकडे पैसे आहेत, ही जे काही छोटा शोभ आहे ते सगळे सोबत आहेत, सगळे त्यांना फोन करतायत. फक्त एकमेव व्यक्ती आहे ज्यांनी पोत्यानं गाडीत भरून नेलेले पैसे, त्याचे सुद्धा व्हिडिओ आम्हाला तुम्हाला दाखवता येईल, त्याचे सुद्धा आम्हाला पुरावे देता येतील. मग तुकारायांच्या पादुकावर आलेले पैसे पोत्यानं भरून किशोर महाराजांनी नेलेत, त्यांचे व्हिडिओ आमच्याकडे आहेत. किशोर महाराजांनी शेवटच्या दिवशी काळाच्या कीर्तनामध्ये बोलणं सोपं आहे, आरोप किशोरजी, करणं सोपं आहे. किशोरजी तुम्ही 15 दिवसापूर्वी प्रॉपर्टी घेतली का? किशोरजी तुम्ही 15 दिवसापूर्वी प्रॉपर्टी घेतली का? तो माझा फॅमिली प्रश्न आहे. फॅमिली प्रश्न आहे नाही, फॅमिली प्रश्न तर सारा फॅमिली प्रश्न. तुम्ही प्रॉपर्टी घेतली का? माझ्याकडे कागदपत्र आहेत, बडे साहेब, माझ्याकडे कागदपत्र आहेत. मी आज महाराष्ट्राला दाखवणार आहे कागदपत्र. प्रॉपर्टी घेतली की नाही 15 दिवसात सांगा. सोनं घेतात. माऊली तुकोबाच्या पादुकांवरचे पैसे, चिल्लर पैसे तिथं देऊन सोनं घेतलंय. डागाच्या इथं जाऊन चिल्लर सोनं दिलं तर का बरं नाही? आपला कुणाचा माणूस आहे? आपला कुणाला? देश संविधानावरती चालतो. मी उच्च कोटीतल्या चौकशीला जायला तयार आहे. हे आरोप आहेत, ध्यानात ठेवा. महाराज मी बोलू एक कोटी पाहिजे. 40 लाख आवाज येतो का माझा? तुमच्याकडे साहेब, बडे साहेब, माझा आवाज येतोय? हो, येतोय. बडे बोला साहेब, बोला बोला. यांना हिशोबातलं काही फिरायला माहित गाडी नाही. नव्हती. या दोघांना हिशोबातलं काही माहित नाही. मी बोलतो बडे साहेब, त्यांना तुम्हाला हे दोघं- चंद्रकांतजी, तुम्हाला हिशोबातलं काय माहित आहे? किशोर हे